Hello all, this is our problem number 4. Capital Budgeting Decision chapter मधला आपला चौथा प्रॉब्लेम आहे हा. The cash flow of two mutually exclusive projects of Wiki Limited are as under. Project Pravara and Project Jaipur. आता इथे आपल्याला दोन प्रोजेक्ट्स दिलेले आहेत. Required. Estimate the net present value. So we have to estimate the NPV of the projects using 15% as a cutoff rate. आता इथे आपल्याला 15%चा कट ऑफ रेट हा यूज करायचा आहे. आता हा रेट तुम्हाला काढावा लागेल का तर नाही, बिकॉज द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ इंटरेस्ट फॅक्टर व्हॅल्यूज ॲट अ डिफरंट रेट्स ऑफ डिस्काउंट आर ॲज अंडर. ऑलरेडी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रेट्स दिलेले आहेत. 15% आहे, 18% आहे, 20% आहे, 24 आहे, 26 आहे. आपल्याला कोणता रेट फाइंड आउट करायचा आहे तर एस्टिमेट द एनपीव्ही ऑफ द प्रोजेक्ट युझिंग 15% ॲज अ कट ऑफ रेट. 15% जो रेट आहे हा आपल्याला यूज करायचा आहे फॉर 6 इयर्स, 6 वर्षांसाठी. सो इथे तुम्हाला इथे जर तुम्ही बघितलं तर हॉरिझॉन्टली इथे तुम्हाला इयर्स आणि त्यांचे रेट्स इथे दिसत आहेत. 15%चा झिरोच्या इथे रेट आहे 1. फर्स्ट इयरच्या इथे रेट दिसतोय 0.8696. सेकंडच्या इथे 0.7261 अँड सो ऑन. बाकीचे पण दिसतात. विच क्रायटेरिया विल you will use in such a situation? Estimate the value of at the criteria, make a project choice. आता या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय करावं लागतं तर एक आपला कॉलम असेल तो इयरचा, त्यानंतर एक पार्ट करायचा आहे प्रोजेक्ट प्रवरासाठी आणि कंपॅरेटिव्ह दुसरा पार्ट करायचा आहे प्रोजेक्ट जयपूरसाठी. लेट अस हॅव अ लुक ऑफ दिस सोल्युशन. सी, इथे फर्स्ट कॉलम आहे आपला इयरचा. याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये जी सगळी इयर दिलेली आहेत 0 to 6 ही सगळी दिलेली तिथे. डिस्काउंट रेट 15. आता प्रॉब्लेम मध्येच त्यांनी म्हटलेलं आहे की डिस्काउंट रेट हा 15 दोन्हींसाठी यूज करायचा आहे आणि एनपीव्ही कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. सो 15%चा सगळा जो रेट आहे हा आपण लिहून घेतला इथे. झिरोच्या इथे 1, 1च्या इथे 0.8696. बरं, हे इथले रेट्स हे वेगळे कॅल्क्युलेट करावे लागलेले नाहीयेत, ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये दिले. सी, विच इज ऑलरेडी गिवन. हेच ऍज इट इज फक्त उचलून दिलेले आहेत. नेक्स्ट, आता फर्स्ट आधी घ्यायचंय प्रोजेक्ट प्रवरा आणि सेकंड घ्यायचंय प्रोजेक्ट जयपूर. नेक्स्ट काय करायचंय, कॅश इनफ्लो सगळा जो आहे तो लिहून घ्यायचा आहे. कॅश इनफ्लो प्रोजेक्ट प्रवरासाठी ब्रॅकेटमध्ये 40,000, देन 13,000, 8,000, 14,000, 12,000, 11,000 अँड 15,000. त्या त्या अकॉर्डिंगली सगळ्या अमाऊंट ज्या आहेत कॅश इनफ्लो सगळे आपण त्या त्या इयर अकॉर्डिंगली लिहून घेतलेत. आता यांची प्रेझेंट व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. देन हाऊ डू वी कॅल्क्युलेट द प्रेझेंट व्हॅल्यू? द प्रेझेंट व्हॅल्यू काढण्यासाठी कॅश इनफ्लो मल्टिप्लाइड बाय देअर डिस्काउंट रेट यू विल गेट युअर प्रेझेंट व्हॅल्यू. सो 1 into -14,000 -40,000. So answer is 40,000. दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेतलंय. नेक्स्ट, 0.8696 इंटू 13,000 मल्टिप्लिकेशन करून घेतलं. आन्सर इज 11,305. सेम एज लाईक सगळ्या इयर्सचं करून घ्यायचंय. डिस्काउंट रेट इंटू कॅश फ्लो, कॅश इनफ्लो. सो 8,000 इंटू 0.7561 multiplication and the answer 6,049. सगळ्यांचं आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. थर्ड इयरचं 9,205. फोर्थ इयर साठी 6,862. देन फिफ्थ इयर साठी 5,469. And for the last year, sixth year, is 6,484. हे आपण सगळ्यांचे मल्टिप्लिकेशन करून घेतले डिस्काउंट रेट इंटू देअर कॅश इनफ्लो. आता इथे काय करायचंय तर आपल्याला त्यांची
टोटल व्हॅल्यू जी आहे ही काढून घ्यायची आहे. प्रेझेंट व्हॅल्यू कॉलमची आपण टोटल करून घेऊया. इथे मी टोटल करून घेते सगळ्या अमाऊंटची इथे. सो द टोटल इज 5374. आता आपल्याला तसंच जयपूरसाठी सुद्धा कॅल्क्युलेशन करून घ्यायचंय. डिस्काउंट रेट ऑलरेडी दिलेला आहे आणि तो दोन्ही प्रोजेक्टसाठी आपल्याला अप्लाय करायचा आहे. कॅश इन्फ्लो आहे प्रोजेक्ट जयपूरसाठी -20,000 इंटू 1, दॅट इज -20,000. बरं, प्लस मायनस ज्या व्हॅल्यूज आहेत त्या अकॉर्डिंगली घेऊन कॅल्क्युलेशन टोटल करायचे. नेक्स्ट इज 0.8696 इंटू 7,000 डिस्काउंट रेट आणि कॅश इनफ्लो. इट इज फॉर जयपूर अँड आन्सर इज 6,087. नेक्स्ट 9,829 and for third year it is 7,890. हो, इथपर्यंत आपण काय केलंय तर हा जो कॅश इन्फ्लो आहे ह्याला डिस्काउंट रेटने मल्टिप्लाय करून घेतलंय. इथपर्यंतचा आपला पार्ट हा कम्प्लीट झालाय. ती इथे त्याने ऑलरेडी इन्फ्लोज दिलेले आहेत त्याला फक्त आपण त्यांच्या रेट ऑफ डिस्काउंटने मल्टिप्लाय करून घेतलंय. आता यांची टोटल करून घेऊया. टोटल इज 3,806. आता प्रोजेक्टचा चॉईस. आता बघायचं कॅश इनफ्लो म्हणजे मुळात काय तर कॅश कम्स इन अँड कॅश आउटफ्लो मीन्स कॅश इज गोइंग आउट. कॅश इनफ्लो याचा अर्थ आपल्याकडे पैसे येत आहेत. आता कॅश इनफ्लो जर आपण सगळं बघितला आणि त्यावरून आपण ही सगळी प्रेझेंट व्हॅल्यू काढली आहे तर ह्या दोन्ही प्रोजेक्ट पैकी ज्या इनफ्लोची प्रेझेंट व्हॅल्यू ही जास्त आहे तो प्रोजेक्ट आपण चॉईस करतो. आता प्रोजेक्ट प्रवरासाठी कॅश इन्फ्लो हा सगळा आलेला होता त्यावरून आपण ही प्रेझेंट व्हॅल्यू काढली अँड टोटल प्रेझेंट व्हॅल्यू आली 5,374. आणि जयपूरचं सुद्धा तसंच कॅल्क्युलेशन केलं त्यांचा कॅश इन्फ्लो घेतला प्रेझेंट व्हॅल्यू काढली आणि फायनल आन्सर आलं 3,806. अशा प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये ज्या प्रोजेक्ट किंवा ज्या अल्टरनेटिव्हचा प्रेझेंट व्हॅल्यू ही जास्त आहे दॅट इज मोर प्रॉफिटेबल. आणि त्यामुळे ह्या दोन्ही प्रोजेक्ट पैकी आपण प्रोजेक्ट प्रवरा चॉईस करणार आहोत. स्टेटमेंट लिहून घेऊया. प्रोजेक्ट प्रवरा इज मोर प्रॉफिटेबल is more profitable than Project Jaipur. सो इथे आपण दोन्ही प्रोजेक्ट्स मध्ये दोन्ही प्रोजेक्टचे अल्टरनेटिव्ह हे जे आहेत ते चेक करून घेतले. आउटकम बघितलं. प्रॉफिटेबल आउटकम आहे प्रोजेक्ट प्रवरासाठीचं. सो स्टेटमेंट आपण लिहिले प्रोजेक्ट प्रवरा इज मोर प्रॉफिटेबल दॅन प्रोजेक्ट जयपूर. इथे हा प्रॉब्लेम आपला कम्प्लीट झालाय. थँक्यू.